दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी संघर्ष योद्धा मराठा प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करून उत्सवाला एक वेगळं आणि प्रेरणादायी रूप दिलं. डीजे मिरवणुकीला फाटा देत खेळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना एकत्र आणण्याचा आणि क्रीडाभाव जागवण्याचा अनोखा उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यानं पार पडला. या स्पर्धेत सुमारे 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले. खेळ, संघभावना आणि शिस्त या 3 मूल्यांच्या आधारावर या लढती पार पडल्यात. अंतिम सामन्यात तुळशी क्रिकेट संघ आणि चिस्तिया क्रिकेट संघ यांच्यात अटीतटीची लढत झाली. प्रचंड उत्साहात आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सामन्यात तुळशी क्रिकेट संघानं रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. विजेत्या संघाला 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक आणि क्लासिक बुलेट मोटारसायकल हे बक्षीस दिलं गेलं. हा गौरव सोहळा आदर्शगाव मांजरसुंबा येथील माजी सरपंच जालिंदर कदम यांच्या शुभहस्ते पार पडलाय. तर द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये केतन बांगर यांच्या वतीनं आणि हंटर बुलेट, तर तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये रवींद्र सातपुते यांच्या वतीनं आणि शाईन दुचाकी, चौथ्या क्रमांकासाठी 31,000 रुपये सागर आमले यांच्या वतीनं आणि शाईन दुचाकी अशी पारितोषिकं दिली गेली. सर्व विजेत्या संघांनी मैदानामध्ये उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर मॅन ऑफ द मॅच सुजित परभणे, बेस्ट बॉलर प्रवीण दानवे, बेस्ट फिल्डर सोमनाथ पवार, बेस्ट बॅट्समन अक्षय जराड, मॅन ऑफ द सिरीज अक्षय जराड या मानकऱ्यांना स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिकं देऊन गौरवलं गेलं. ग्रामीण भागातील मुलं आपल्या गावातून खेड्यातून छोटे छोटे क्रिकेट खेळत असतात, त्यांना व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे आणि ते आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जयंतीनिमित्त या ठिकाणी हा सामना होतोय. म्हणजे आपण डीजे वरती जी मिरवणूक काढतो त्याच्यापेक्षा क्रिकेट खेळून या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी होत असेल तर यासाठी आमच्या खेळाडूंच्या सन्मानासाठी, त्यांची उंची वाढवण्यासाठी आम्ही हे बक्षीस दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रथमतः आयोजक मंडळीचं स्वागत करतो. ग्रामीण भागामध्ये आपण टीव्हीवर लाईव्ह जे क्रिकेट पाहत असतो त्याचप्रमाणे आपल्या वडगाव गुप्ताच्या या भूमीवरती आपण हे प्रक्षेपण केलं, नियोजन केलं, अप्रतिम नियोजन केलं. आमचे रामभाऊजी धाडगे असतील, गौरव भाऊ असेल, सर्व टीम या सर्वांचं स्वागत करतो. आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मराठा प्रीमियर लीग आपल्या वडगावमध्ये या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये सर्वच आपल्या तालुक्यातून तसंच देरा गटातून आपल्या इथल्या गावातील सर्व युवक एकत्र येऊन त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवली. अतिशय उत्साहाचं वातावरण गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या क्रिकेट प्रेमी त्यांना मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम. आणि अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी आज शिवजयंतीचं औचित्य शोधून या ठिकाणी सर्व क्रिकेटर जे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी बक्षीस देणार आहेत. तसंच ज्या टीम आज विनर झाली त्यांनाही या ठिकाणी बक्षीस देणार आहेत. तरी या ठिकाणी बऱ्याच आपले ज्या क्रिकेटर असतात त्यांना या ठिकाणी ज्या मान्यवरांनी बक्षीस दिले, मी सर्वप्रथम आपल्या वडगाव गुप्ता जे क्रिकेट टीमच्या वतीने संघर्ष योद्धा या ग्रुपच्या वतीने त्या सर्वांचंच सहर्ष स्वागत, आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आबासाहेब सातपुते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच वडगावचे असतील, नवनागापूरचे ग्रामपंचायत सदस्य किंवा सर्वच जण, आदर्श गाव या गावचे सरपंच जालिंदर साहेब कदम ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळोवेळी तुमचा सर्वच कार्यक्रमात सहभाग असतो. म्हणजे अतिशय सांगायचं गेलं देरा असन, तिकडे खारेकरजुना असन, इकडं आपलं पिंपळगाव असन, या ठिकाणी तुम्ही युवकांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देता. युवकांना या ठिकाणी तुम्ही बक्षीस दिलं. अनेक
जर काही अडचणी आल्या तरी तुम्ही वेळोवेळी धावून जाता. मी सर्व युवकांच्या वतीने तसंच सर्व क्रिकेटरांच्या वतीने मी तुमचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतो. ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा भरवणं खूप कठीण असतं, परंतु या टीमने अतिशय उल्लेखनीय असं नियोजन करून या ठिकाणी टीम आमंत्रित केल्या. ज्यांनी या टीमचं नेतृत्व घेतलं त्यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांनी पहिलं बक्षीस, पहिले 2, 3, 4 बक्षीस असतील, कदम साहेब असतील, बाकीचे सर्व सहकारी असतील, खरोखर आपण मनाचा मोठेपणा केला आणि खूप मोठं बक्षीस ठेवलं आणि या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. खरोखर असं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू 100% पुढे जातील. तर मी आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्त आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज खरोखर शिवजयंतीचा आनंद या वडगाव गुप्ता असेल, नवनागापूर असेल, पिंपळगाव असेल, या टीमनी खरोखरच शिवजयंती या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मनाला समाधान लागेल असा आपण खेळ केला आणि या जयंती 100% सार्थक झाली असे मी समजेन. या पारितोषिक वितरण सोहळ्याला आबा सातपुते, नगरसेवक नवनाथ कातोरे, रामेश्वर निमसे, रामभाऊ घाडगे, बाबासाहेब डोंगरे, सुनील शेवाळे, सुदाम सातपुते, दीपक खुडे, संदीप गव्हाणे, अक्षय कदम, केशव नागरगोजे, वैभव शेटिया, गौरव गव्हाणे, गोरख शेवाळे, मयूर देवकर, दादा धुमाळ, राहुल सातपुते, अक्षय ढेपे, अमोल शेवाळे, सागर भोगे, भरत शेवाळे, राहुल शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि बालकांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.